बाहेर पडा अशी सूचना अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना दिलेली आहे। विमान सेवा बंद असताना सुद्धा या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये आतापर्यंत युद्धापासून काहीशी दूर असलेल्या येमेन आणि इजिप्तचा देखील समावेश आहे। त्यामुळे आता संपूर्ण आखातातच आरपारचं युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झालेली आहे। दरम्यान अमेरिकेने नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना दिलेले आखातातले 14 देश कोणते आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। इराण, इस्रायल, बहरीन, कुवेत, लेबनॉन, इराक, जॉर्डन, सीरिया, यूएई, कतार, ओमान, इजिप्त, येमेन, सौदी अरेबिया। इस्रायल, अमेरिका आणि इराणमधल्या युद्धाचा आजचा चौथा दिवस आहे। दोघांकडून वार पलटवार सुरूच आहेत। या युद्धामध्ये इराणमध्ये आतापर्यंत 555 जणांचा मृत्यू झालाय तर 154 लोक जखमी झालेत। ओमानमध्ये टँकरवरच्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झालाय। इस्रायलकडून तेहरानवरती पुन्हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे। इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झालंय तर 48 तासाहून अधिक काळ इंटरनेट सेवाही ठप्प झालेली आहे। موشک از اینجا میاد از سمت چپ بیاد اومد هیچکی هم تو خونه ها همه در رفتن اومد دیدی؟ आणि आज दरम्यान इराणनं शाहेद ड्रोननं दुबईतील एका निवासी इमारतीवरती हल्ला केल्याचा भयानक व्हिडिओ समोर आलाय। दुबईमध्ये राहणाऱ्या अमेरिकी नागरिकांना यामध्ये लक्ष्य करण्यात आल्याची माहिती मिळते। शमशेर भाई और भी एक है। अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर। शमशेर भाई और भी एक है। अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर। शमशेर भाई और भी एक है। अल्लाहू अकबर अल्लाह। तर इराणवरच्या हल्ल्याच्या चौथ्या दिवशी अमेरिकेने एक मोठा दावा केलाय। अमेरिकन सैन्याने दावा केलाय की त्यांनी इराणमधील 1250हून अधिक लक्ष्यांवरती हल्ला केलाय, ज्यामध्ये त्यांनी इराणी सैन्य मुख्यालय, कमांड अँड कंट्रोल सेंटरसह अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केलेत। याशिवाय अमेरिकन सैन्याने इराणी सैन्याच्या ड्रोन साइट्स आणि युद्धनौकांवरही हल्ला केल्याचा दावा केलाय। एक 1250हून अधिक लक्ष्यांवरती हल्ला केल्याचा दावा अमेरिकेनं केलाय। हल्ल्याचा चौथा दिवस आहे, युद्धाचा चौथा दिवस आहे आणि त्या दिवशी अमेरिकेनं हा मोठा दावा केलेला आहे। IRGCचं मुख्यालय, क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेनं केलाय। त्यामुळे हे युद्ध आता आणखी पुढे किती वाढणार, या युद्धाच्या कचाट्यात कोणकोणते देश येणार, या युद्धाचे जगभरावर काय परिणाम होणार, या सगळ्याची चर्चा आता सुरू झाली आहे। किमान पुढचे 4 आठवडे युद्ध चालेल असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे आणि त्यामुळे यातून होणारी सगळ्यात मोठी मनुष्यहानी आणि वित्तहानी याचे आकडे काय असतील हाही प्रश्न निर्माण झालाय। इस्रायल, अमेरिका आणि इराणचे युद्ध सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेत इराणला